निश्चितच सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेड्या टाकण्याचं किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार आहे। सर, दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे संजय राऊत प्रश्न उपस्थित करतायत औरंगजेबाच्या कबरी संदर्भात भाजपने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही। बघा असं आहे, संजय राऊत वगैरेला काही दुसरं काम नाही आहे आणि रोज काहीतरी सकाळी 9 वाजता येऊन भोंगा वाजवण्याचं त्यांनी सुरू ठेवलेलं अनेक वर्षापासून आणि ते पुढे राहणार आहे। पण मला असं वाटतं की आता कुठेतरी या सगळ्या विषयांवरला कुठेतरी आता समाप्त केलं पाहिजे आणि ह्या आता आपण या विधिमंडळाचं कामकाजावर जास्त लक्ष दिलं पाहिजे। या महाराष्ट्राच्या जनतेला सुखी समृद्धी करण्याकरता जास्त लक्ष दिलं पाहिजे। IPS अधिकारी परमवीर सिंह यांच्या संदर्भात सुद्धा ते म्हणतात की भाजप अशा अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। बघा असं आहे, परमवीर सिंग जे आहेत त्यांचं कोणासोबत साटेलोटं होतं, कोणी त्यांना मुंबईचं कमिशनर केलं, कोणी त्यांना सगळं हे केलं हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यात संजय राऊत ही किती दोषी आहे हेही सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर जास्त आपण कारण या सगळ्या विषयावर कुठेतरी विषांतर करण्याचं काम किंवा एक जुने विषय काढून विषांतर करण्याचं काम ते करतात आहे। जयकुमार नागपूरमध्ये निश्चितच ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं असणार या सगळ्या दंग्याच्या विषयावर नाही, पण ज्याही लोकांनी अतिक्रमण केलं असणार किंवा ज्याही लोकांनी अवैध बांधकाम केले असणार त्यांचे अतिक्रमण तोडण्यात येणार आहे। बुलडोझर देवा पॅटर्नची मागणी केली जाते, जो मध्यंतरी उपमुख्यमंत्री असताना पाहायला मिळालेला होता, तो पुन्हा पाहायला मिळेल का नागपूरमध्ये सुद्धा? बघा महाराष्ट्रात निश्चितच देवा पॅटर्न 2014 पासून सुरू आहे आणि देवाभाऊ पॅटर्न सुरू आहे आणि निश्चितच जेही न्यायिक असणार, जेही कायद्यामध्ये बसत असणार, जेही या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता जेही पावलं उचलणार ते सगळे आपल्या महाराष्ट्राचे देवाभाऊ करतील। जयकुमार गोरेंच्या बाबतीमध्ये जे आरोप महिलेने केलेले होते त्या महिलेला आता 1 कोटीची खंडणी घेताना काल गुन्हे शाखेने अटक केलेला आहे। 3 कोटीची खंडणी मागितलेली होती। एकंदरीत काय याच्या मागची कारणं वाटतं? बघा असं आहे की ती महिला आधीपासून ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातूनच सन्माननीय जयकुमार गोरेंना त्रास देत होती। त्या प्रकारचं काही नसताना तिने एक फार मोठं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आज तिचं त्यांचं त्या महिलेचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि यामागे नुसतं ती महिला नाही तर तिच्यामागे अनेक लोक आहेत, अनेक विरोधी पक्षाचे लोकांचं त्यात पुढे नाव येणार मी तुम्हाला 100% सांगतो, कारण मला माहीत आहे की यामागे कसा प्रकारचा सगळा हा षडयंत्र रचला गेला आणि तुम्हाला काही दिवसानंतर या सगळ्या गोष्टीचे पत्ते उघडणार। मंत्री झाले म्हणून निश्चितच सगळ्याच मंत्र्यांच्या बाबतीत विरोधक या प्रकारचं काही ना काही षडयंत्र करतात आहे। मंत्र्यांना बदनाम करण्याचा, सरकारला बदनाम करण्याचा हा त्यातला प्रयत्न आहे। जयकुमार गोरेजींच्या संदर्भातही याच प्रकारचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं, त्यांना याच्यात फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यांना अडचणीत आणून मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा विरोधकांचा डाव होता। कुठेतरी या सगळ्या गोष्टी आता उघडकीस आलेल्या आहे आणि या माध्यमातून तरी विरोधक आता कुठेतरी शांत होतील ही माझी अपेक्षा आहे। नागपूरच्या प्रकरणामध्ये जवळपास आता 91 लोकांना अरेस्ट केले, त्यामध्ये 30पेक्षा जास्त मुलं अल्पवयीन आहेत। बांगलादेशमधून जर केलं गेलं तर काल समोर आलं, पण अजूनही हा तपास स्थानिक पोलीस करतायत। ATS किंवा NIA पर्यंत तपास गेलेला आहे का काय माहिती नाही? बघा असं आहे की आता स्थानिक पोलीस नी ज्या प्रकारे हा सगळा दंगल रोखण्याचं काम केलं, ज्या प्रकारे त्यांनी कारवाई केल्या, ज्या प्रकारे 90-91 लोकांना या संदर्भात अटक केलेली आहे, तर मला असं वाटतं स्थानिक पोलीस आणि तिचे कमिशनर ते चांगलं काम करतात आहे आणि मला असं वाटतं की हे पूर्ण जो उघडकीस बांगलादेशचा हात असणार, आणखीन कोणाचा हात असणार आणि कुठनं फंडिंग झालेलं आहे, कुठनं फोन आले आहेत, या सगळ्या गोष्टींचा तपास सखोल होणार। गरज पडली तर बाकी इतर एजन्सीसुद्धा यामध्ये मदत करतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।